सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण नवीन एका व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे. यापूर्वीही मी आपल्या चॅनलवर थालीपीठची भाजणी ही रेसिपी टाकली होती आणि त्याच पिठाचं मी थालीपीठ बनवणार आहे. तर चला म्हणलं, आज काय झालं, सकाळी उठायला लेट झाला आणि मुलं पण तशी तब्येती ठीक नसल्यामुळं त्यांचा आवरण्यातच वेळ गेला. त्यामुळे आज सकाळी डबा दिलाच नव्हता. म्हणलं की चला आज पाठीमागून डबा देतोच तर काहीतरी स्पेशल बनवूया. स्पेशल म्हणजे मी मिक्स कडधान्याची भाजणी करून ठेवली होती. त्या भाजणी पिठाचे आज मी थालीपीठ बनवणार आहे. तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथं मी आता मिक्स कडधान्य सगळी भाजून त्याचं पीठ बनवून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता इथं मी कोबी किसून घेतलेला आहे. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता. आणि आता हे लाल मिरची पावडर घेते आहे आणि त्याच्याबरोबर मी हे जिरं घेतलं आहे, लसूण सोलून घेतला आहे. आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडेसे जिरे, लसूण असं सगळं मिक्स करून हे मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर हे माझं बारीक झालेलं आहे. मग हे ते पिठामध्ये मिक्स करूयात. यामध्ये माझ्याकडं कोबी शिल्लक होता म्हणून मी कोबी किसून घातलेला आहे. तो पण चिरून नाही, मी किसून घातलेला आहे. त्याच्याबरोबर मी कोथिंबीरी पण घेणार आहे. आता इथं मी पिठामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे, हळद मिक्स केली आणि आता माझ्याकडं घरगुती केलेला मसाला होता, गरम मसाला, तर तो मसाला मी यामध्ये घातलेला आहे. त्याचबरोबर आता इथं मी कोथिंबीरी पण बारीक चिरून घालत आहे. बारीक म्हणजे अगदी आपण भाजीला घालतो तशी एवढी बारीक घालायची गरज नाही आहे. थोडी मोठी मोठी असले तरी खूप मस्त लागतं आणि कोथिंबीरीचे देठ जरी त्यामध्ये आले तरी पण थालीपीठमध्ये खूप सुंदर लागतात, कारण आपण भाजून घेतो ते थालीपीठ. त्यामुळं मग त्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घालून छानसं मळून घ्यायचं. आता माझं पीठ मळून झालेलं आहे. इकडे मी आता भाजी करण्यासाठी हिरवे मूग भाजायला ठेवलेत. हिरवे मूग भाजून घेतले की खूप खमंग उसळ लागते, त्याची भाजी खूप खमंग लागते. त्याचबरोबर इकडे मी पोळपाटावर एक थालीपीठ बनवून पण घेतलेलं आहे आणि तव्यामध्ये असं तेल घालून मी कपडा पालता करून ते आता मस्तपैकी खरपूस असं भाजून घेणार आहे. त्याला बाजूने तेल पण सोडलं आहे. तोपर्यंत म्हटलं की इकडे थालीपीठ भाजते, तर तोपर्यंत इकडे लगेचच आपण छोट्या कुकरमध्ये हिरवे मूग आहे ते धुवून शिजवून घेऊयात. म्हणजे त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. मग इथे मी आता कुकर पण लावला. तोपर्यंत इकडे थालीपीठ असं भाजलं होतं बघा, पाहू शकता तुम्ही. हे पलटी मारलं, त्याच्यानंतर त्याला वरून तेल लावलं आणि नंतर अजून थोडंसं झाकून ठेवायचं आणि नंतर हे अशा प्रकारे हे भाजून तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर हे होईपर्यंत माझं दुसरं थालीपीठही इथं बनवून तयार आहे. तर अशा प्रकारे मी इथे पटपट असे थालीपीठ बनवून घेत आहे, कारण सकाळी 10 वाजता मला डबा पण द्यायचा होता. तर त्यामुळं मग माझं हे सगळं काम पटपट चाललेलं होतं. तर इथं मी अगदी व्यवस्थित असं थालीपीठ कसं मी बनवते हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी बोटाच्या साहाय्याने हलका हलका हाताने ते पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे हे अशा प्रकारे माझं थालीपीठ झालं आहे आणि त्याला मी होल पण करून घेतलेलं आहे. तर इथं माझे थालीपीठ बनवायचे सुरू आहेत. तर मी बाहेर तुम्हाला दाखवते. पाहू शकता तुम्ही की अगदी पावसाचं वातावरण आहे, पाऊस बाहेर पडत आहे आणि हे गरम गरम थालीपीठ खायला कसलं मस्त वाटतं ना. किती छान झालं हे तुम्ही पाहू शकता. इतकी पटापट थालीपीठ होतात. पण एक गोष्ट मी सांगायची विसरले तुम्हाला, की ज्यावेळी आपण थालीपीठ बनवण्यासाठी गोळा घेतो ना, तर त्यावेळेस खाली अगोदर कपड्याला पाणी लावून घ्यायचं आणि मग आपले हात ओले करून घ्यायचे आणि मग थालीपीठचा गोळा घ्यायचा आणि मग त्याप्रमाणे मी आता ही सगळी पटापट थालीपीठ बनवून घेते. चला. त्यानंतर आता हे बनवत असताना मी इकडे आता कांदा आणि टोमॅटो एक घेतलेला आहे. म्हणजे मी आता भाजीची तयारी करणार आहे. तर इकडे माझे थालीपीठं होत आहेत आणि तसेही थालीपीठ भाजायला जरा जास्तच वेळ लागतो आणि मी अशी जाड केली होती एकदम. अशी आपण जर विकत घ्यायला गेलो तर ते खूप असे पातळ पातळ भेटतात आपल्याला. म्हणून पण मी माझ्या आईच्या पद्धतीने खूप जाड, म्हणजे असं खूप जाड असं नाही, असं मीडियम असं करत होते. आणि मग इकडे बघा मी थालीपीठ असं थापून पण घेत होते आणि इकडे आता मी टोमॅटो आणि कांदा चिरून घेते. त्याचबरोबर माझा कुकर झाला आहे, तर मग तेही मला मूग आता जरासं बारीक करून घ्यावे लागतील.
आता इथं मी हिरवे मूग काढून घेतलेले आहे शिजवून. नंतर तेलामध्ये मी जरासं कांदा, कढीपत्ता आणि थोडीशी हळदी, मीठ, टोमॅटो आणि त्यानंतर हे शिजवलेले आणि बारीक केलेले मूग हे असं घालून सगळी भाजी बनवून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर माझे हे मस्तपैकी असे थालीपीठ तयार झालेले आहेत. आणि चला आता आपण पाहू शकतो की माझं टिफिन भरायचं काम पण झालेलं आहे. अशा प्रकारचा आजचा टिफिन होता की अगदी पडत्या पावसामध्ये गरमागरम थालीपीठ आत्ता मी केलेले आहेत आणि हे खाण्यासाठी खूप मज्जा आली खरं सांगायचं म्हणजे. तर हे मी मुलांसाठी, मित्रांसाठी हे डबे बांधून घेतलेले आहेत. तर सकाळी स्वयंपाक झाल्यावर माझा इतका असा पसारा पडलेला होता की तुम्ही पाहू शकता. आता मला हे आवरायचं होतं, पण हे जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे ना, तर हे त्याला करायचे आहेत आता. आणि तो आत्ता 5 एवढे कंप्लीट करणार आहे. करणार आहेस ना? तर इथे नोटबुक आणली आणि चला तो तयारीला लागला आता. तर अशा प्रकारे तो आत्ता म्हणजे इकडे बघ, तो अभ्यास करणार आहेस ना? चला चला मग आणि बघूया बाहेर पाऊस. पाऊस आता थांबलेला आहे आणि मस्तपैकी आता जय अभ्यास करतोय. आणि ह्या पोरीचं हे चाललं आहे लेक्चर ऐक ना, ह्याला अभ्यास म्हणते, उद्या युनिट टेस्ट आहे तरी पण मोबाईल बघणं चाललं आहे. तर आजचा व्लॉग इथंच मी आत्ता संपवते. तर कसा वाटला तुम्हाला? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.